हेलो एवरीवन, गुड इवनिंग बच्चा लोग। कैसे हो आप लोग? मजे में? कैसी चल रही दिवाली आप सबकी? बढ़िया। दिवाली सेलिब्रेशन के साथ साथ थोड़ी बहुत पढ़ाई भी कर लो, अच्छा होगा आपके लिए। ओके, फ्यूचर के लिए अच्छा होता है। दिवाली सेलिब्रेशन तो हर साल करना ही है, पर थोड़ा 1-1.5 साल आप अच्छे से स्टडी कर लीजिए, जिससे आपका फ्यूचर भी अच्छा हो जाए। ओके, so in yesterday's lecture regarding to human nutrition, we have studied about what we have studied about. Okay, start with quick revision. In yesterday's lecture we have studied about mouth, teeth, tongue, pharynx. Okay, understood? किसी को कोई दिक्कत है उसमें? Okay, if you have any kinds of doubt, you can ask me in comment section. Okay, let me know about that. Understood everyone? Okay, चलिए तो आज का लेक्चर हम स्टार्ट करते हैं। इन टुडेज लेक्चर वी विल कवर 2 इंपॉर्टेंट पार्ट्स ऑफ आवर एलिमेंट्री सिस्टम, दैट इज फर्स्ट वन इज इसोफेगस एंड द सेकेंड वन इज स्टमक। ओके, चला करायची मग सुरुवात आपण। ओके, आजच्या लेक्चरला आपण इसोफेगस आणि स्टमक बद्दल डिस्कस करूया। इंपॉर्टंट पार्ट आहेत एलिमेंटरी गॅनलचे। ओके, लक्षात असू द्या। तर ते सगळं स्टार्ट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो की मी तुम्हाला विचारलं होतं स्मॉलेस्ट ग्लँड इन ह्यूमन बॉडी कोणती? तुमच्यापैकी काही लोकांनी आन्सर्स दिले नाहीयेत। ओके, तर आन्सर देण्याचा प्रयत्न करा, थोडंसं सांगा, शिकाल। जर काही सर्च कराल तरच शिकाल, तरच लक्षात राहील काही गोष्टी, अदरवाइज काही गोष्टी लक्षात राहत नाही। ओके, सो रिव्हिजन इज द बेस्ट की टू सक्सेस। अंडरस्टूड? सो रिव्हिजन इज द बेस्ट की टू द सक्सेस। इतके लक्षात असू द्या, रिव्हिजन जर तुम्ही करत असाल कोणत्याही गोष्टीची तरच तुम्हाला त्या गोष्टीबद्दल कन्सेप्ट क्लिअर होतील, अँड देन ओनली यू कॅन सक्सीड। कीप इट इन युअर माइंड। ओके, चलो लेट्स स्टार्ट विथ आवर टुडेज टॉपिक, इसोफेगस एंड स्टमक। ओके, इसोफेगस, व्हाट एक्चुअली द इसोफेगस इज? ओके, आपण मराठीत इसोफेगसला काय म्हणतो? अन्ननलिका। काय म्हणतो आपण? अन्ननलिका। लक्षात असू द्या। ओके, एक अशी नळी जी आपल्या फॅरिंग्स पासून, म्हणजे नॉर्मल भाषेत आपल्या घशापासून तर कुठपर्यंत जाते? आपल्या स्टमक पर्यंत जात असते, आपल्या पोटापर्यंत जात असते। म्हणजे अन्न कॅरी करते ती आपल्या फॅरिंग्स पासून कुठपर्यंत? तर आपल्या स्टमक पर्यंत। ओके, सो फर्स्ट पॉइंट काय? इसोफेगस इट इज अ मस्क्युलर tube which is extended from pharynx to stomach. ओके, म्हणजे इसोफेगसचा स्टार्टिंग पॉइंट काय बेटा? फॅरिंग्स। आणि इसोफेगस कुठे जाऊन ओपन होते? तर स्टमक मध्ये जाऊन ओपन होत असते। आणि इसोफेगसचा रोल काय? इसोफेगस काय कॅरी करते? तर फूड कॅरी करते। काय कॅरी करते? फूड कॅरी करत असते। ओके, इट इज अबाउट अप्रॉक्सिमेटली इसोफेगस, बघा लक्षात घ्या, ही गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे। इसोफेगस इज अबाउट अप्रॉक्सिमेटली 25 सेंटीमीटर इन लेंथ। किती सेंटीमीटर लेंथ मध्ये इसोफेगस? 25 सेंटीमीटर, अप्रॉक्सिमेटली 25 सेंटीमीटर इन लेंथ। लक्षात असू, सीईटी करता एक इंपॉर्टंट क्वेश्चन है। ओके, 25 सेंटीमीटर इन लेंथ। इसोफेगस इज प्रेजेंट जस्ट बिहाइंड द ट्रॅकिया। इसोफेगस कुठे प्रेजेंट असते बेटा? ट्रॅकियाच्या मागच्या बाजूला। तर ट्रॅकिया म्हणजे काय? मला कमेंट करा, सांगा थोडंसं की ट्रॅकिया म्हणजे काय? ओके, इसोफेगस इज जस्ट प्रेजेंट behind the trachea. It is a trachea, not a trachea. Okay, मैं तो समझा trachea. हाँ, असं करायचं नाही। काय ट्रॅकिया? आणि ट्रॅकिया म्हणजे काय? मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नक्की सांगण्याचा प्रयत्न करा। ओके, तसं आपण डिस्कस करणार आहोत, पण तरी पण तुम्ही पण सांगण्याचा थोडासा प्रयत्न करत चला। आणि जेवढं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुम्ही जास्त शिकाल, अदरवाइज तुम्ही शिकणार नाही, इतकं लक्षात असू द्या। ओके, इसोफेगस इज जस्ट प्रेझेंट बिहाइंड द ट्रॅकिया। इसोफेगस पासेस, आता इसोफेगस कुठून पास होते बघा? इसोफेगस पासेस थ्रू नेक, central aspect or central region of
thoracic cavity and it passes the diaphragm and finally reaches up to stomach. लक्षात घ्या. ओके, इसोफेगस. इसोफेगस कुठून पास होते? पासेस थ्रू नेक. कुठून पास होते? पासेस थ्रू नेक. लेटर ऑन इट पासेस थ्रू द सेंट्रल एस्पेक्ट ऑफ रिब केज. म्हणजे इथून समोरून पास नाही होता ती, ते म्हणजे रिब केजच्या बॅक साइडने सेंट्रल एस्पेक्ट ऑफ रिब केज अँड पासेस the diaphragm and reaches up to the stomach. Reaches up to the stomach. आता diaphragm म्हणजे काय? diaphragm म्हणजे काय ते तुम्ही मला सांगण्याचा प्रयत्न करा. इट इज अ डोम शेप बोन. मी तुम्हाला एक हिंट देऊन ठेवतो. diaphragm काय आहे? डोम शेप बोन आहे जी आपल्या लंग्सला किंवा तुम्ही म्हणू शकता आपल्या केजला किंवा साध्या शब्दात तुम्ही म्हणता आपल्या छातीचा पिंजरा. ओके, तर त्या पिंजऱ्याला सपोर्ट करते डायफ्रॅम. तर डायफ्रॅम अजून काय रोल प्ले करत असते? डायफ्रॅमचे काय काम असतात? डायफ्रॅम कशा प्रकारे मूव्ह होत असते हे तुम्ही मला सांगण्याचा नक्की प्रयत्न करा. बघा, मी तुम्हाला दोन क्वेश्चन सांगितले. एक तर पहिले ट्रॅकिया म्हणजे काय अँड व्हॉट ऍक्च्युअली द फंक्शन्स ऑफ डायफ्रॅम. पुढे गेला आपला डायफ्रॅम हा इकडं. ओके, तर डायफ्रॅमचे फंक्शन्स काय असू शकतात ते तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये पिन करा, जेणेकरून मलाही कळेल की तुम्ही किती अभ्यास करतात की किती अभ्यास करत नाहीये. या सगळ्या गोष्टी क्लिअर होणं अतिशय गरजेचं आहे. ओके, बघा काय बोललो आपण इसोफेगस बद्दल. इट इज अ मस्क्युलर ट्यूब लाईक स्ट्रक्चर. लक्षात ठेवा, ट्यूब लाईक स्ट्रक्चर कुठून कुठपर्यंत एक्सटेंड झाली आहे? इट इज एक्सटेंडेड फ्रॉम फॅरिंक्स टू स्टमक. बघा, फॅरिंक्स तिचा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि स्टमक तिचा एंडिंग पॉइंट आहे. मी लक्ष ठेवा, मी स्टमकला कुठं पॉइंट आउट करतोय बॉडीमध्ये? लेफ्ट हँड साइडला. कोणत्या साइडला बेटा? लेफ्ट हँड साइडला. तर लक्ष असू द्या, स्टडी करत असताना पॉइंट आउट करत असताना आपण त्याच्या स्पेसिफिक लोकेशनवरती जर पॉइंट आउट केलं तर आपण भविष्यात ती लोकेशन विसरत नाही आणि एक्झाम्स मध्ये आपण कन्फ्युज होत नाही की लेफ्टला आहे की राईटला आहे वगैरे वगैरे. आपण कन्फ्युज होत नाही. सो पॉइंट आउट करतानाही प्रॉपर पॉइंट आउट करणं अतिशय गरजेचं. ओके, नंतर इसोफेगसची आपण लेंथ किती म्हटली बेटा? 25 सेंटीमीटर. एक्झॅक्ट 25 म्हणतोय का आपण? नाही, अप्रॉक्सिमेटली 25 सेंटीमीटर इन लेंथ. इसोफेगसची लेंथ किती आहे? अप्रॉक्सिमेटली 25 सेंटीमीटर इन लेंथ. आफ्टर दॅट इसोफेगस कुठे प्रेझेंट असतो? प्रेझेंट बिहाइंड द ट्रॅकिया. आणि व्हॉट ऍक्च्युअली द ट्रॅकिया इज तुम्ही मला सांगण्याचा नक्की प्रयत्न करा. ओके, नंतर इसोफेगस पासेस थ्रू नेक, सेंट्रल रिजन ऑफ thoracic cavity and it passes the diaphragm and finally reaches to the stomach. Finally reaches to the stomach. आता इसोफेगसच्या हिस्टोलॉजी बद्दल स्टडी करून घेऊया. हिस्टोलॉजिकली इसोफेगस shows presence of two different type of muscles, longitudinal muscles and circular muscles. Okay, histologically esophagus consists of two types of muscles. किती प्रकारचे मसल्स बेटा? दोन प्रकारचे मसल्स आहेत. किती प्रकारचे? दोन. आता ते दोन प्रकारचे मसल्स कोणकोणते लक्षात ठेवा? लॉन्जिट्युडिनल मसल अँड सर्क्युलर मसल. आणि हे दोघीचे दोघी मसल मिळून इसोफेगसला ट्यूब लाईक अपीअरन्स प्रोव्हाइड करतात. ओके, ट्यूब लाईक अपीअरन्स प्रोव्हाइड करत असतात. लक्षात राहील किती प्रकारचे मसल्स आहेत इसोफेगस मध्ये? दोन प्रकारचे, एक तर लॉन्जिट्युडिनल आणि एक सर्क्युलर, विच प्रोव्हाइड ट्यूब लाईक अपीअरन्स टू द इसोफेगस. ओके, लक्षात घ्या. आफ्टर दॅट इसोफेगस इज इंटरनली लाइन्ड बाय म्युकस सेल. इसोफेगसच्या आत कोणते सेल्स आहेत बेटा? म्युकस सेल. म्युकस सेल काय सिक्रीट करतात? म्युकस सेल सिक्रीट म्युकस. आता म्युकस काय आहे? एक प्रकारचा स्टिकी सबस्टन्स आहे. एक प्रकारचा स्टिकी सबस्टन्स आहे जो काय प्रोव्हाइड करतो? प्रोव्हाइड lubrication for passage of फूड. जेणेकरून आपण जे काही अन्न खातो ते इझिली सटकून आरामात आपल्या स्टमक पर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याकरता तिथे स्टिकी सबस्टन्स प्रेझेंट असतो, तो म्हणजे काय? म्युकस. तो म्युकस कोण सिक्रेट करतं? ते म्युकस सेल. म्युकस सेल कुठे प्रेझेंट आहे? इंटरनल साइड ऑफ इसोफेगस. लक्षात असू द्या, कुठे प्रेझेंट आहे? इंटरनल साइड ऑफ इसोफेगस. आणि आता इथं पुढे आपण काय करणार आहोत? इसोफेगस बद्दल आपल्याला थोडंसं अजून डिस्कस करायचं आहे. ओके, त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, इसोफेगस काय एक प्रकारची मस्क्युलर ट्यूब आहे. कुठून कुठपर्यंत पसरली आहे? तर फॅरिंक्स पासून तर स्टमक पर्यंत. इसोफेगसची अप्रॉक्सिमेट लेंथ किती बोललो आपण? 25 सेंटीमीटर. किती बोललो बेटा आपण?
25 सेंटीमीटर. नंतर इसोफेगस कुठे प्रेझेंट असते? जस्ट बिहाइंड द ट्रॅकिया. इसोफेगस कुठून कुठे पास होते? पासेस थ्रू नेक, central region of thoracic cavity and it passes the diaphragm and finally reaches up to the stomach. लक्षात घ्या. ओके. आफ्टर दॅट हिस्टोलॉजिकली जर इसोफेगसच्या हिस्टोलॉजीचा विचार केला तर इसोफेगस मध्ये किती प्रकारचे मसल्स बोललो आपण? दोन प्रकारचे मसल्स आहेत. एक आहे लॉन्जिट्युडिनल मसल आणि एक आहे सर्क्युलर मसल. आणि हे दोघी मसल मिळून इसोफेगसला कोणता अपीयरन्स देतात? तर ट्यूब लाइक अपीयरन्स प्रोव्हाइड करत असतात. आफ्टर दॅट इसोफेगसच्या इंटरनल साइडला कोणते सेल्स आहेत? म्युकस सेल. म्युकस सेल काय सिक्रेट करतात? म्युकस. ओके. आणि म्युकस काय एक प्रकारचा स्टिकी सबस्टन्स आहे जो काय प्रोव्हाइड करतो? लुब्रिकेशन. कशासाठी? फॉर पॅसेज ऑफ फूड. आफ्टर दॅट इसोफेगस कोणती मुवमेंट परफॉर्म करतो जेणेकरून फूड पुढे पास ऑन होत असतं? तर movement performed by esophagus for the passage of food is called as peristalsis. कोणती movement बेटा? Peristalsis. Okay. Esophagus performs peristalsis. Okay. Esophagus performs peristalsis for passage of food towards stomach. पण आता what actually peristalsis is? Peristalsis म्हणजे काय? बघा एकदम सिंपल आहे बेटा. पेरिस्टाल्सिस म्हणजे काय? तर रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ इसोफेगस. ओके. एका प्रॉपर पॅटर्न मध्ये इसोफेगसचं काय होतं? कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. ओके. जेणेकरून फूड पुढे लोटलं जात असतं. लक्षात ठेवा. आता इथे एक गोष्ट तुम्ही मला सांगण्याचा प्रयत्न करा. आपल्याला वॉमिटिंग का होते? वॉमिटिंग मागचं रिझन काय? बघा ज्या पाथवेने फूड आत जाणार आहे त्याच पाथवेने फूड बाहेर पण येणार आहे. ओके. तर वॉमिटिंग कोणत्या प्रोसेसमुळे होत असते ते तुम्ही मला सांगा. ओके. कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करा जेणेकरून मला पण कळेल की बाबा तुम्ही किती अभ्यास करण्याचा प्रयत्न करतायत किंवा किती अभ्यास करण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. ओके. कारण आय नो दॅट की विद्यार्थी इतका जास्त लक्ष देण्याची इच्छा त्याची नसते. पण एकच सांगणे तुम्हाला सर्वांना की लक्ष देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा जेणेकरून तुमच्यासाठी चांगलं होईल. हे जे 11वी 12वीचे वर्ष असतात बेटा, या 11वी 12वीचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असतात. या 11वी 12वीचे वर्ष म्हणतात की लाईफमध्ये टर्निंग पॉईंट असतो आणि खरंच या 11वी 12वी एक टर्निंग पॉईंट असतो. आणि जो विद्यार्थी या 2 वर्षांमध्ये सिरियस झाला ना त्याने पुढे किती मजा मारली त्याशी काही घेणं देणं नसतं. पण आज जो मजा मारतोय ना त्याने पुढे कितीही सिरियस झाला लाईफमध्ये तरी त्याला कोणीच विचारात सुद्धा घेत नसतं. सो आज हे 2 वर्ष तुम्ही सिरियस होऊन आता 2 वर्ष पण राहिले नाही. आता ऑक्टोबर तुमचा संपण्यात आला. जे विद्यार्थी 11वीला असतील त्यांच्याकडे 1.5 वर्ष राहिलाय. जे विद्यार्थी 12वीला असतील त्यांच्याकडे 6 महिने राहिले जेमतेम. ओके. बोर्डाच्या परीक्षेत साधी नाही म्हणते मी, तर सीईटी नीटच्या हिशोबाने मी तुम्हाला म्हणतोय की जे विद्यार्थी 11वीला असतील त्यांच्याकडे 1.5 वर्ष राहिलाय मॅक्स टू मॅक्स, आणि जे विद्यार्थी 12वीला असतील त्यांच्याकडे मॅक्स टू मॅक्स 6 महिने राहिलेले आहेत. सो आज या 6 महिन्यात किंवा या 1.5 वर्षात जर का तुम्ही सिरियस झाले तर तुमचं फ्युचर सेट होणार आहे. अदरवाईज तुमचं फ्युचर सेट होणार नाही. भविष्यात तुम्ही कितीही सिरियस झालात तर फायनली काय राहील की तुम्हाला ज्या एका स्ट्रीम मध्ये ऍडमिशन मिळणार आहे त्या ज्या स्ट्रीमला पाहिजे तिला तर भेटणार नाही जर तुम्ही आज सिरियस नाही झाले तर. आणि ज्या स्ट्रीमला तुम्ही घेतलं ती स्ट्रीम तुमची ऍक्च्युअली फ्युचर स्ट्रीम नव्हतीच. ते कॉम्प्रोमायझेशन होतं एक प्रकारचं. ओके. सो लाईफ मध्ये कॉम्प्रोमाइज करून जगायचं नाहीये. हे 6 महिने 1.5 वर्ष जो पण पिरियड ऑफ इंटरव्हल आहे, जसे तुम्ही ज्या स्टँडर्डचे विद्यार्थी त्या स्टँडर्डच्या हिशोबाने आपण बनवू शकतो. 11वीचे तर तुमच्याकडे 1.5 वर्ष, 12चे तुमच्याकडे 6 महिने उरलेले आहेत. सो कॉम्प्रोमाइज करून जगायचं असेल तर आज जेवढी एन्जॉयमेंट करायची, जेवढी मजा मारायची मारून घ्या बिंदास. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. जर का मजा मारायची असेल तर, आणि जर का तुम्हाला पुढची लाईफ मजेत जगायची असेल तर आज थोडंफार स्ट्रगल करून घ्या. बघा दिवाळी दरवर्षी येणार आहे. ओके. प्रत्येक सण दरवर्षी येणार आहे. आपण मी तुम्हाला सण एन्जॉय करायला नाही म्हणत नाहीये, एन्जॉय करा बट बी इन युअर लिमिट्स. जर लिमिटमध्ये राहाल तर कोणतीही गोष्ट चांगली असते, लिमिटच्या बाहेर गेली तर कोणतीच गोष्ट चांगली नसते. ओके. प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते आणि ती लिमिट तुम्ही सेट केली पाहिजे. अभ्यासाची पण एक लिमिट असते पण तुमची लिमिट अभ्यासाची कशी येणार एकदम बॉटमला असते डायरेक्ट. तिला वर तुमची लिमिट अशी ती एक्सटेंड एक जर का लिमिटचं काहीतरी सेटलमेंट करायचा विषय आला ना तर अभ्यासाच्या वेळेस तुमची लिमिट काय असते? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं. दॅट्स युअर लिमिट.
ओके, पण अभ्यासाची लिमिट 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं करून अभ्यास होत नसतो. ओके, ज्या विद्यार्थ्यांना सीईटी मध्ये आउट ऑफ मिळतात किंवा नीट मध्ये आउट ऑफ मिळतात ते तुमच्याच वयाचे विद्यार्थी असतात, परंतु त्यांनी त्यांची लिमिट खूप चांगल्या प्रकारे सेट केलेली असते. ते तुमच्यासारखे नव्हे की बस 15 मिनिटं अर्धा तास अभ्यास केला म्हणजे आपला अभ्यास झाला, असं नसतं. सो तुमच्या लिमिट्स थोड्याशा वाढवा, मस्तीची लिमिट थोडी कमी करा, मोबाईल बघण्याची लिमिट थोडी कमी करा, पबजी फ्री फायर वगैरे वगैरे या गोष्टीच्या लिमिट्स थोड्याशा कमी करा, त्या पुढे पडून जाणार नाहीयेत. ओके, सीईटीच्या एक्झाम नंतर आफ्टर दॅट जेव्हापर्यंत तुमचं नेक्स्ट इयर मध्ये ऍडमिशन होते तेव्हापर्यंत 3 महिने उरले, तर 3 महिन्याचा रिचार्ज माझ्याकडनं घेऊन जा, पण आता हल्ली अभ्यास करून घ्या. आलं लक्षात तुमच्या सर्वांच्या? ओके, चल. तर इसोफेगस काय म्हणतो? इसोफेगस इज अ मस्क्युलर ट्यूब लाइक स्ट्रक्चर जो कुठून कुठपर्यंत एक्सटेंड झालेला आहे, फॅरिंग्स पासून स्टमक पर्यंत एक्सटेंड झालेला आहे. त्याची लेंथ किती आहे, काय काय लक्षात ठेवायची, की पॉइंट्स लक्षात ठेवा. की पॉइंटच्या हिशोबाने स्टडी केला ना बेटा तर स्टडी एकदम इझी होतो. फॅरिंग्स टू इसोफेगस, लेंथ 25 सेंटीमीटर, स्टार्टिंग पॉइंट फॅरिंग्स, एंडिंग पॉइंट स्टमक. इसोफेगस मध्ये दोन प्रकारचे मसल्स, लॉन्जिट्युडिनल मसल, सर्क्युलर मसल. सिक्वेन्शियली गेलं पाहिजे असं काही गरजेचं नाही. जो पॉइंट आपल्याला आठवतो त्या पॉइंट बद्दल आपला कन्सेप्ट क्लिअर झालाय तेवढं महत्त्वाचं. ओके, सो मसल्स किती प्रकारच्या? दोन, एक लॉन्जिट्युडिनल एक सर्क्युलर मसल्स आहेत. ओके, आफ्टर दॅट इंटरनली लाईन बाय म्युकस सेल. म्युकस सेल काय सिक्रेट करतो? तर म्युकस सिक्रेट करत असतो. इसोफेगस कोणती मूवमेंट परफॉर्म करतो बेटा? पेरिस्टाल्सिस. कोणती मूवमेंट? पेरिस्टाल्सिस. आणि पेरिस्टाल्सिस मध्ये मदत करतोय पॅसेज ऑफ फूड टुवर्ड्स स्टमक. आफ्टर दॅट पेरिस्टाल्सिस म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ऑफ इसोफेगस. आणि व्हॉमिटिंग साठी रिझन काय ते तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये पिन करा. आणि ट्रॅकिया म्हणजे काय ऍक्च्युअल मध्ये ते सुद्धा मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नक्की पिन करण्याचा प्रयत्न करा. चला तर मग आज आपल्या लेक्चरच्या दुसऱ्या टॉपिक कडे जाऊया, तो म्हणजे काय? स्टमक एक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या एलिमेंटरी कॅनल मधला किंवा या चॅप्टर मधला एक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुम्ही असं जरी म्हटलं तरी चालतंय. ओके, चला. हे बघा, चला बेटा, स्टमक इट इज अ मस्क्युलर सॅक लाइक स्ट्रक्चर. स्टमक काय? एक मस्क्युलर सॅक लाइक स्ट्रक्चर आहे. ओके, स्टमक इज अ जे शेप्ड ऑर्गन. लक्षात ठेवा बेटा, शेप लक्षात ठेवा. स्टमकचा क्वेश्चन बनून येतो जे शेप्ड ऑर्गन. ओके, स्टमक इज अ जे शेप्ड ऑर्गन. ओके, स्टमकची लोकेशन बघा. लोकेशन in upper left region of abdominal cavity. ओके, मी मजाक करतोय. ओके, कॅव्हिटी असतं ते लक्षात असू द्या. इट इज लोकेटेड इन अप्पर लेफ्ट रिजन. हे बघा, लक्षात ठेवायचं. अप्पर लेफ्ट रिजन ऑफ abdominal cavity below the diaphragm. ओके, जसं मी तुम्हाला इसोफेगसचं सांगत असताना तुम्हाला बोललो होतो, इसोफेगस कुठून पास होते? डायफ्रॅमच्या इथून पास होत असते, नंतर कोणाला जाऊन जॉईन होते, तर स्टमकला जाऊन जॉईन होत असते. लक्षात घ्या. बघा, स्टमक काय? एक मस्क्युलर सॅक लाइक स्ट्रक्चर आहे. शेप काय स्टमकचा? तर जे शेप आहे. लोकेशन काय स्टमकची? इन अप्पर लेफ्ट रिजन ऑफ abdominal cavity बिलो द डायफ्रॅम. नंतर स्टमकचे दोन रिजन असतात, अप्पर रिजन आणि एक लोअर रिजन. अप्पर रिजनला म्हटलं तर कार्डिया आणि लोअर रिजनला म्हटलं तर पायलोरस. लोअर रिजनला काय म्हटलं तर बेटा? पायलोरस. ओके, आफ्टर दॅट बघा, स्टमक इट कन्सिस्ट ऑफ टू रिजन्स. स्टमकचे किती रिजन्स आहेत बेटा? दोन. ओके, दोन रिजन कोणते आहेत? तर एक अप्पर आणि एक रिजन आहे लोअर. आणि अप्पर रिजनला म्हटलं जातं कार्डिया आणि लोअर रिजनला म्हटलं जातं पायलोरिक. तसं एक सिंपल लँग्वेज मध्ये म्हणायला गेलं तर कार्डियक रिजन अँड पायलोरिक रिजन. बघा, लक्षात घ्या बेटा, कार्डियक रिजन अँड पायलोरिक रिजन. कार्डियक रिजनचे तीन पार्ट आहे, कार्डिया, फंडस आणि बॉडी. ओके, बघा, थ्री पार्ट्स कोणकोणते?
कार्डिया, फंडस अँड बॉडी. लक्षात घ्या. ओके, कार्डिया, फंडस अँड बॉडी. आता एवढं रिपीट करून घ्या बघा. काय म्हटलं? स्टमक इट इज अ मस्क्युलर सायक्लाइक स्ट्रक्चर. इट इज J shaped organ. It is located in upper left region of abdominal cavity but below the diaphragm. Below the diaphragm, it consists of two regions, upper and lower. Upper region is called as cardiac region and lower region is called as pyloric region. लक्षात असू द्या. ओके, आता कार्डिया, it is the first part of stomach. कार्डिया काय बेटा? फर्स्ट पार्ट स्टमकचा, जिथे इसोफेगस काय होत असते? ओपन होत असते. Where esophagus get opens by the help of opening called as cardiac स्पिंचर. इसोफेगसच्या ओपनिंगला इथं काय म्हटलं गेलं बेटा? कार्डियक स्पिंचर. ओके, लक्षात असू द्या. कार्डियक स्पिंचर. ओके, आता फंडस थोडंसं आपल्याला थोडंसं सेग्रिगेट करून लिहूया. बरं, फंडस. फंडस काय बेटा? इट इज अ डोम शेप्ड पार्ट. इट इज अ डोम शेप्ड पार्ट present above the cardia. It is a dome shaped part which is present above the cardia. After that, body. It is the central region of stomach and it is largest part of stomach. लक्षात घ्या बघा, largest part of stomach. मग आता जर बॉडी ही लार्जेस्ट पार्ट आहे तर स्मॉलेस्ट पार्ट ऑफ स्टमक कोणता असेल ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. बघा, अप्पर रिजन काय म्हटलं बेटा? कार्डियक. लोअर रिजन पायलोरिक. ओके, की पायलोरिक म्हणा किंवा पायलोरस म्हणा, नो प्रॉब्लेम. ओके, नंतर कार्डियकचे किती पार्ट बोललो आपण? 3 पार्ट, कार्डिया, फंडस आणि बॉडी. ओके, कार्डिया हा काय आहे? फर्स्ट पार्ट आहे स्टमकचा, जिथे इसोफेगस काय होत असते? ओपन होत असते बाय ओपनिंग कॉल्ड एज कार्डियक स्पिंचर. नंतर फंडस. फंडस काय बेटा? एक डोम शेप पार्ट आहे जो कुठे प्रेझेंट आहे? प्रेझेंट अबोव द कार्डिया. प्रेझेंट अबोव द कार्डिया. आणि बॉडी. बॉडी काय? सेंट्रल रिजन आहे स्टमकचा आणि बॉडीला काय म्हटलं गेलंय? लार्जेस्ट पार्ट ऑफ स्टमक. मतलब बॉडी लार्जेस्ट पार्ट आहे तर स्मॉलेस्ट पार्ट कोणता असेल स्टमकचा ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. चला फक्त मग आता लोअर रिजन बद्दल डिस्कस करूया. लोअर रिजन कोणता आहे? पायलोरस. बघा, आपण काय म्हणू शकतो? इट इज अ नॅरो पोस्टेरियर पार्ट ऑफ स्टमक. नॅरो पोस्टेरियर पार्ट ऑफ स्टमक which opens into small intestine. ओके, पायलोरस थ्रू ओपन होते स्मॉल इंटेस्टाइन, पण कोणा थ्रू? बाय एन ओपनिंग कॉल्ड एज पायलोरिक स्पिंचर. बाय एन ओपनिंग कॉल्ड एज पायलोरिक स्पिंचर. लक्षात असू द्या. आता इथे बघा, आपण काय म्हटलं? पायलोरस काय? एक नॅरो पोस्टेरियर पार्ट आहे. नॅरो पोस्टेरियर पार्ट आहे स्टमकचा जो पुढे ओपन होतोय स्मॉल इंटेस्टाइन. मग आता मला सांगण्याचा प्रयत्न करा की स्मॉल इंटेस्टाइनच्या कोणत्या पार्ट मध्ये पायलोरस ओपन होतो. ओके, तसं मी तुम्हाला पुढच्या सेशन मध्ये सांगणारच आहे की पायलोरस नेमका कोणत्या पार्ट मध्ये ओपन होतो स्मॉल इंटेस्टाइनच्या, पण तुम्ही सांगण्याचा नक्की प्रयत्न करा. मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा जेणेकरून आपल्याला कळेल. ओके, येते सगळ्यांच्या लक्षात? बेटा अचानक लाईट चालली गेली. ओके, पण काय करणार आहे? नाईलाज आहे आपला. ओके, पण आपल्याला हा टॉपिक तर कम्प्लीट करावाच लागणार आहे. तुम्हाला बरेच विजिबल आहे की नाही मला माहिती नाहीये, परंतु तरी बघण्याचा नक्की प्रयत्न करा. ओके, बोर्ड मी नक्की विजिबल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके,
लक्षात द्या. बघा आपण पुढे होतो बेटा पायलोरस वर, पुढे होतो पायलोरस. पायलोरस काय एक नॅरो पोस्टेरियर पार्ट ऑफ स्टमक, जो पुढे ओपन होतोय स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. तुम्ही मला नक्की सांगायचा प्रयत्न करा. बघा लाईट गेली तरी देखील मी व्हिडिओ थांबवलेला नाहीये किंवा तुमचे लेक्चर थांबत नाहीये. सो प्लीज तुम्ही पण तेवढं कमेंट सेक्शन मध्ये सांगण्याचा नक्की प्रयत्न करत चला की स्मॉल इंटेस्टाइनचा कोणत्या पार्ट मध्ये पायलोरस ओपन होतो. येते तुमच्या सगळ्यांच्या लक्षात. ओके, सो स्टमकची किती बघा स्टमक बद्दल काय काय लक्षात ठेवणार आहे. एक सायक्लिक स्ट्रक्चर आहे, शेप काय आहे, जे शेप आहे, लोकेशन काय आहे, अप्पर लेफ्ट रिजन ऑफ ॲब्डोमिनल कॅव्हिटी. लोकेशन लक्षात ठेवा, अप्पर बघा अप्पर लेफ्ट रिजन ॲब्डोमिनल कॅव्हिटीचं डायफ्रॅमच्या खाली, बिलो द डायफ्रॅम. नंतर किती रिजन आहे स्टमक मध्ये, दोन, अप्पर आणि लोअर. अप्पर रिजन कार्डियक रिजन, लोअर रिजन पायलोरी. कार्डियक रिजनचे तीन पार्ट, कार्डिया, फंडस आणि बॉडी. लार्जेस्ट पार्ट सांगितलं मी तुम्हाला कोणता आहे, बॉडी इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ स्टमक. जर बॉडी लार्जेस्ट पार्ट आहे तर स्मॉलेस्ट पार्ट कोणता स्टमकचा ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला पिन करा. आफ्टर दॅट पायलोरस काय आहे, नॅरो पोस्टेरियर पार्ट आहे स्टमकचा, जो पुढे ओपन होतो स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. स्मॉल इंटेस्टाइनचे कोणत्या पार्ट मध्ये ओपन होत असतो ते तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. स्मॉल इंटेस्टाइन मध्ये तो ओपन होतो, कोणातून ओपन होतो बेटा, तर पायलोरिक स्पिंचर. म्हणजे स्टमकची जी ओपनिंग आहे स्मॉल इंटेस्टाइन मध्ये ती कोण गार्ड करतं, तर पायलोरिक स्पिंचर. जेणेकरून स्टमक मधून इकडे फूड स्मॉल इंटेस्टाइन मध्ये गेलं की ते फूड रिटर्न यायला नको. त्याच प्रकारे इसोफेगस ओपन झाला होता, इसोफेगस ओपन झाला, पुढे ओपन झाला होता इसोफेगस, तर स्टमक मध्ये ओपन झाला होता इसोफेगस. ओके, पण कोणातून ओपन झाला होता, कार्डियक स्पिंचर थ्रू ओपन झाला होता. मग कार्डियक स्पिंचर काय करतो, स्टमक मधनं फूड इसोफेगस मध्ये येऊ देत नाही. ओके, बघा लाईट पण येऊन गेली, बरं झालं. ओके, सो असं पण आता आपला आजचं लेक्चर एंड होणारच आहे. ओके, लक्षात घ्या. स्टमक बद्दल आपलं बरंच डिस्कशन झालेलं आहे, पण एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट ते म्हणजे काय, तर आपण इकडे घेऊया स्टमकचे फंक्शन. स्टमकचे दोन मुख्य फंक्शन आहेत. स्टमकचे किती मुख्य फंक्शन बेटा, दोन. ओके, इट हेल्प्स टू स्टोर द फूड and provides the feeling of satiety. स्टमक काय करतोय, फूड स्टोअर करण्यासाठी मदत करतो आणि आपल्याला तृप्तताची फिलिंग प्रोव्हाइड करतो. सॅटिटी म्हणजेच काय, तृप्तता. ओके, नंतर दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं फंक्शन ते म्हणजे काय, इट हेल्प्स इनटू द process of churning of food and mixing of food with gastric juice. लक्षात ठेवा, स्टमक कोणती प्रोसेस करण्यासाठी मदत करतो, तर चर्निंगची प्रोसेस करण्यासाठी मदत करत असतो आणि फूडला मिक्स करण्यासाठी मदत करत असतो विथ गॅस्ट्रिक ज्यूस. हे दोन फंक्शन मी सांगितले तुम्हाला. अजून एखाद दोन फंक्शन आहेत स्टमकचे जे तुम्ही थोडं सर्च करण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की मला सांगायचा प्रयत्न करा. आलं लक्षात तुमच्या सगळ्यांच्या. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं, इसोफेगस बद्दल डिस्कस केलं आपण आजच्या लेक्चर मध्ये स्टमक बद्दल डिस्कस केलं. इसोफेगसची लेंथ किती असते, इसोफेगस पुढून कसा पास होत असतो. ओके, नंतर इसोफेगस कोणती मूवमेंट परफॉर्म करतो. नंतर मी तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे की इसोफेगस कोणती मूवमेंट परफॉर्म करतो ज्याच्याने आपल्याला वॉमिटिंग होत असते किंवा वॉमिटिंग कोणत्या मूवमेंट मुळे होत असते. ओके, आफ्टर दॅट स्टमक बद्दल आपण डिटेल मध्ये डिस्कशन केलेले आहे. याच प्रकारे आपण आपल्या पुढच्या सेशन्स मध्ये सुद्धा एलिमेंटरी कॅनलचे जे रिमेनिंग पार्ट्स आहेत, म्हणजे दोन पार्ट राहिले, स्मॉल इंटेस्टाइन आणि लार्ज इंटेस्टाइन, त्यांच्याबद्दल सुद्धा डिस्कस करूया. फक्त तुम्ही सर्वांनी लेक्चर प्रॉपरली अटेंड करा, पूर्ण लेक्चर बघण्याचा नक्की प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण टॉपिक्स क्लिअर होतील. आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी जेवढं जास्त शक्य होईल तेवढं जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, तुमच्या फ्रेंड्स पर्यंत पोहोचवा. कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगत चला की तुम्हाला काय क्युरीज आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्याशी शेअर करा कमेंट सेक्शन थ्रू. जे काही प्रॉब्लेम्स असतील ते मी तुम्हाला सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि काही अंडरस्टँडिंग मध्ये, काही एक्सप्लेनेशन मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर नक्की सांगण्याचा प्रयत्न करत चला सर्वांनी. ओके, अंडरस्टूड ऑल ऑफ यू. सो आजच्या लेक्चरसाठी इतकंच, इसोफेगस आणि स्टमक राहील लक्षात तुमच्या प्रत्येकाच्या. सो ऑल ऑफ यू, ऑल द बेस्ट. आणि अभ्यासाकडे तेवढं लक्ष देत चला. ओके, सर्वांनी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.